वर्ग 7वी विषय इतिहास पाठ दुसरा भाग 3 प्रकरण दुसरे शिवपूर्वकालीन भारत। चला पाहू। वर्ग 7वी विषय इतिहास या इतिहासाच्या पुस्तकातील आपला दुसरा पाठ सुरू आहे। या पाठातील 2 भाग झालेले आहेत। या 2 भागामध्ये आपण या शिवपूर्वकालीन भारत या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या याची थोडी माहिती घेतलेली आहे। परत वायव्येकडील आक्रमणे पाहिलेली आहेत आपण। त्या वायव्येकडून कोणत्या कोणत्या राष्ट्रातून लोकांनी आलेले आक्रमणे केली, कोणते भाग घेतले व तसंच उत्तरेकडील सुलतानशाही पाहिली। आता आपण विजयनगरचे राज्य पाहणार आहोत। आता विजयनगरचे राज्य याच्यामध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक हा जो दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले। भरपूर प्रमाणामध्ये दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि त्यातूनच विजयनगर व बहमनी ही 2 प्रबळ राज्य उदयास आली। त्या उठावानंतर ह्या 2 राज्याची निर्मिती झाली। कोणत्या कोणत्या? बहमनी आणि विजयनगर हे 2 राज्य प्रबळ राज्य उदयास आले। हरिहर व पुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते। दोघेही सुलतानशाहीच्या सेवेमध्ये हे दोघेही भाऊ सरदार होते, हरिहर व बुक्क। त्यांनी मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले। बघा, मोहम्मद तुघलकांचं राज्य थोडं अस्थिर झालं आणि अस्थिर झालेलं पाहून ह्या दोघा भावांनी काय केला, त्याचा फायदा घेतला आणि इसवी सन 1336 मध्ये दक्षिण विजयनगरचे राज्य स्थापन केले। आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती त्यावेळेस, हंपी। हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय। राज्य स्थापन केलं त्याच्यामुळे तो हरिहर का या विजयनगरचा काय झाला, तो पहिला राजा झाला। आणि हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला। बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला। बघा, हरिहरच्या नंतर बुक्क यांनी तो भाग सांभाळला आणि या बुक्कनं काय केलं, नंतर रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला आणि तो जिंकून घेतला प्रदेश त्याने। मग याच्यानंतर कोण? याच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे कृष्णदेवराय यांची माहिती। तर या कृष्णदेवराय हा इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला। त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले। या कृष्णदेवरायानं या विजयनगरच्या गादीवर बसल्यानंतर आणखीन हे राज्य मोठं केलं आणि त्याला राजहेंद्री हे प्रदेश विजयवाडा जिंकून आपल्या राज्यास जोडले आणि राज्य मोठे केले। बहमनी सुलतान महमूद शहा याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला कृष्णदेवरायाने। आणि नंतर कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, बघा किती मोठा विस्तार झाला, पूर्वेकडे कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते। एवढा मोठा। इसवी सन 1530 मध्ये कृष्णदेवराय यांचा काय झाला, मृत्यू
झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिरांचे बांधकाम झाले. बघा, हा खूप विद्वान होता आणि त्याने ग्रंथसुद्धा लिहिला तेलुगू भाषेमध्ये, आणि त्या ग्रंथाचं नाव होतं अमुक्तमाल्यदा. अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम केले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईत त्याचा काय झाला? पराभव झाला. रामराय या राजाचा काय झाला? पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले, संपले. या युद्धानंतर पराभव झाला आणि या पराभवानंतर या विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. बहमनी राज्य. बघा, आता आपण या बहमनी राज्याविषयी माहिती पाहणार आहोत. मुहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. जेवढे काही सरदार होते तेवढ्या सरदारांनी मुहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये काय केलं? त्यांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. बघा, हा पण पराक्रमी होता. या सरदाराचा जो प्रमुख होता हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा काय केला? पराभव केला. व इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. बघा, एवढ्या मोठ्या सैन्यांचा पराभव करून तो पराभव केल्यामुळं बहमनी राज्य निर्माण झाले आणि या बहमनी राज्याचा पहिला सुलतान हा झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. बघा, इकडं पुन्हा कर्नाटकमध्ये त्यानं गुलबर्गा या ठिकाणी काय केली? आपली राजधानी स्थापन केली. याच्यानंतर महमूद गावान हा बहमनी राज्याचा प्रमुख वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले, कारण प्रशासन तो अतिशय चांगल्या प्रकारे करायचा. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यालयांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले. बघा, खूप चांगल्या प्रकारे हा प्रशासक होता आणि त्यांनी आर्थिक घडी बसवली. पुन्हा सैनिकांना जहागिरी द्यायचं बंद केलं, रोख पगार देण्यास सुरुवात केली.
सैन्यामध्ये सुद्धा एकी आणली, शिस्त लावली आणि जमीन महसूल व्यवस्थेत सुद्धा सुधारणा केली व बिदरमध्ये अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले. खूप चांगल्या प्रकारे यानं कार्य केलं आणि घडी बसवलेली आहे. महमूद गावांनंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. गटबाजी सुरू झाली त्याच्यानंतर आणि त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर काय झालं, एकमेकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती राहिली नाही आणि कुणाकडे नेतृत्व पक्क नसल्यामुळं त्यांच्यात गटबाजी झाली आणि विविध अधिकारी स्वतंत्रपणे आपल्या मनाने कारभार करायला सुरुवात केली. बहमनी राज्याचे विघटन झाले आणि त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. बघा, 5 शकलेमध्ये याची विभागणी झाली. किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विभागणी झालेली आहे बघा. अशी बहमनी राज्यांची 5 शकले झाली. मुघल सत्ता इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. नंतर सुलतानशाही संपुष्टात आल्यानंतर मुघल सत्तेची स्थापना या ठिकाणी झाली. पुन्हा नंतर बाबर हा या मुघल सत्तेचा संस्थापक होय. बाबरांनी ही मुघल सत्ता स्थापन केली म्हणून त्याला संस्थापक म्हणलेला आहे. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता आणि भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. त्यानं ऐकून होतं भारतामध्ये खूप संपत्ती आहे आणि आपल्याला तिथं संपत्ती खूप असल्यामुळे या भारतावर स्वारी करायचा आणि संपत्ती पूर्णपणे लुटायची असं त्याने विचार केला. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्य कारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. पंजाबच्या प्रदेशामध्ये दौलत खान लोदी प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये काय झाला, मध्ये संघर्ष निर्माण झाला आणि संघर्ष निर्माण झाल्यामुळे दोघांचे मतभेद वाढले आणि दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. दौलत खानने सांगितले, मी आहे, या आपण यांचे आक्रमण करू भारतावर, मी साथ देतो. म्हणून त्याने त्या बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले आणि बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला असता 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांनी बाबराबरोबर लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. तोफखाना वापरला होता बाबराने आणि या तोफखान्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला आणि ही पानिपतची पहिली लढाई होय. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले आणि बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी लढाई झाली. या दोघांमध्ये सगळे राजपूत राजे
राजपूत राजे एकत्र आणले आणि या बाबराबरोबर त्यांनी लढाई केली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. या लढाईमध्ये सुद्धा तोफखाना फुल चालला. तोफखानाचा वापर भरपूर केला आणि राखीव सेनाही चांगल्या प्रकारे या सैन्याने कार्य केलं, लढाई केली आणि राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. तोफखान्याच्या आणि या राखीव सैन्याच्या जोरावर या ठिकाणी राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. मुलांना माहीत आहे का तुम्हाला, बाबरानंतर हुमायून इसवी सन 1530 ते इसवी सन 1539 व इसवी सन 1555 ते इसवी सन 1556 गादीवर आला आणि हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. बघा, याच्या कारकिर्दीनंतर दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली आणि हुमायून नंतर अकबर आला. अकबर कोणत्या काळामध्ये? इसवी सन 1556 ते इसवी सन 1605 गादीवर आला. अकबर व हेमू यांच्यात इसवी सन 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती आणि अकबरानंतर जहांगीर हा इसवी सन 1605 ते इसवी सन 1628 हा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरानंतर शहाजहान इसवी सन 1628 ते इसवी सन 1658 सम्राट झाला. शहाजहानानंतर औरंगजेब इसवी सन 1658 ते इसवी सन 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. या शहाजहानानंतर औरंगजेब हा दीर्घकाळ सम्राट होता आणि त्याच्या मृत्यूनंतर मात्र मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. खूप कर्तबगार असा राजा होता अकबर. आणि अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याची खूप मोठी इच्छा होती, पूर्ण भारतावर आपली सत्ता राहिली पाहिजे, सर्व भारत आपल्या सत्तेखाली आला पाहिजे. एकछत्री अंमलाखाली आणण्याचा त्याने असा प्रयत्न केला. तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बीबी राणी, दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. या अकबराला खूप यांनी टस्सल दिली, यांच्याबरोबर खूप संघर्ष केला. मुलांनो, या आपला दुसरा पाठ शिवपूर्वकालीन भारत या पाठामध्ये आपण आता या ठिकाणीच थांबू आणि पुढील भाग हा आपला पुढील तासामध्ये आपण पाहूया. धन्यवाद.